नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की मी तुम्हाला काय सांगणार आहे. माझी नित्यसेवा तर राहतेच, पण त्याच्याबरोबर माझ्या एक्स्ट्राच्या पण काय सेवा असतात ना, तर त्याच्यापैकीच ही जी मी आता सुरुवात केलेली आहे नवीन सेवेला, तर तीच तुम्हाला सांगणार आहे. त्याचं फळ पण म्हणजे इतकं म्हणजे लगेच लवकरात लवकर मला त्यांनी दिलेलं पण आहे. आणि मग म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू, जेणेकरून तुम्ही ही सेवा सुरुवात केली तर तुमच्या पण आयुष्याचं सोनं होईल आणि तुमची पण एखादी इच्छा जर पूर्ण नसेल होत तर या सेवेने नक्की पूर्ण होईल. त्याच्यामुळेच मी ही जी सेवा करते ना, तर ती तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगते. बरेच लोक सेवा करतात, पण काहींची इच्छा पूर्ण होते नाही होत, कारण की कुठेतरी मनात शंका असते सेवा करताना की माझी इच्छा पूर्ण होईल की नाही होईल. पण तसं करू नका. ज्या वेळेस तुम्ही सेवा सुरुवात करताना त्यावेळेस खूप विश्वास ठेवा. आपण जी पण सेवा करतो ना त्याच्यावर विश्वास ठेवला तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. हे मी प्रत्येक व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत असते. का तर विश्वास हेच खूप सर्वात मोठा आहे आपल्या सेवेचं फळ मिळण्यासाठी. त्याच्यामुळेच तुम्हाला प्रत्येक वेळेस मी हे सांगत असते की सेवेचं फळ मिळण्यापेक्षा सेवेवर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. तेव्हाच कुठेतरी आपण जी सेवा करतो त्याचं फळ मिळत असते. आणि कर्मही तेवढंच आपले प्रामाणिक पाहिजे, कारण की कर्मावरच सगळं काही असतं. ज्यावेळेस आपण कर्म करत असतो तेच कर्म आपल्या आजूबाजूला फिरत असतात, तेच आपल्या आयुष्यात आपल्याला कामं येत असतात. त्याच्यामुळे कर्म चांगले ठेवा आपले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वेळेस सेवा एक कमी केली तरी चालेल, पण कर्म चांगलं पाहिजे. कर्मामुळे आपले सगळे काही दोष जे असतात तर ते निघून जातात. त्याच्यामुळे कर्म खूप महत्वाचे आहे. तर चला मी आता आहे ना तुम्हाला मी काय सेवा करते. आता सेवेला सुरुवात म्हणजे आता ही सेवा सुरू करून आहे ना माझे 15 दिवस झालेले आहे. आणि त्या 15 दिवसांमध्येच खूप छान रिझल्ट मला स्वामींनी दिला आहे, देवादिदेव महादेवांनी दिलेला आहे. म्हणजे ही सेवा जी आहे ना, तर ती मी कुठलीही माझ्या स्वतःसाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मुलांसाठी नाही केलेली आहे. आणि पण म्हणजे जे काही मी सांगितलं होतं तर ते मी पूर्ण होईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे पूर्ण झाल्यावर पण मी तुम्हाला सांगणार आहे जे पण काही माझं स्वप्न आहे, तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि एवढं सांगण्यामागचं कारण म्हणजे की जी पण तुम्ही सेवा कराल ना, तर त्याचं फळ मिळतं 100%. म्हणूनच मी तुम्हाला एवढं स्पष्टीकरण देत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि जास्त पण काही देत नाही, पण तुमच्या कामापुरतं स्पष्टीकरण देणं पण गरजेचं असतं, कारण की सेवेवर विश्वास बसणं महत्त्वाचं आहे. तर मी आता सेवेला सुरुवात केलेली आहे. नित्यसेवा तर माझी आहेच घरची, आणि महादेवांच्या मंदिरात जाणं हे सुद्धा माझ्या नित्यसेवेमध्येच येतं. आणि दुसरी कोणती सेवा चालू केली तर ती 40 दिवसाची आहे. आता बघा, नित्यसेवा माझी संध्याकाळी असते, आणि सकाळी माझं जे काही आहे सूर्याला पाणी, तुळशीला पाणी, ते तर नित्यसेवेमध्येच येतं. आणि पंचमहायज्ञ सुद्धा नित्यसेवेमध्ये येतं. ही सगळी नित्यसेवा माझी मी कधी चुकवत नाही. तर त्याचबरोबर माझ्या आहे ना एक्स्ट्राच्या सुद्धा सेवा असतात. म्हणजे आता जर 40 दिवसाची सेवा मी केली आहे, तर परत ती संपल्यावर दुसरी 40 दिवसाची सेवा करते. आणि आणि त्या सेवेचं मला फळ पण त्वरित मिळून जातं बरं का. पण एवढं आहे की स्वामींनी मला लगेचच्या लगेच सगळं काही दिलेलं नाहीये. तर याचं म्हणजे कसं आहे, 18 वर्ष मी स्वामी सेवा केलेली आहे. आणि त्या 18 वर्ष निस्वार्थ स्वामी सेवा केल्यामुळे मी जी पण आता काही कोणतीही सेवा जर केलं ना, त्याचं त्वरित फळ मला मिळतं. त्याच्यामुळे मी जी पण सेवा करते त्याचं फळ मला 100% मिळतं. तर मी आता महादेवाच्या मंदिरात जाते, ती पण माझी नित्यसेवेमध्ये येतं. आणि बघा, आता 40 दिवसाची सेवा म्हणजे कोणती, तर मी रोज महादेवाच्या मंदिरात जाते. तर जेव्हा मी जल अर्पण करते, तर त्या जलमध्ये एक कमळगट्ट्याची जी मणी आहे तर ते आपले लोट्यामध्ये टाकून ते जल अर्पण करते. या कमळगट्ट्याची जी सेवा आहे ना, तर ती मी एक व्हिडिओमध्ये दिलेली आहे की याच्याने काय फायदे होता. म्हणजे याचे खूप सारे फायदे. आणि ही सेवा मी पहिल्यांदा नाही करत आहे, 2 ते 3 वेळेस केलेली आहे. आणि ही माझी 4थ्या वेळेस सेवा असेल किंवा 3ऱ्या वेळेस असेल. म्हणजे
कंटिन्यू माझ्या सेवा चालूच असतात, त्याच्यामुळे एवढं नाही, पण 2-3 वेळेस मी केलेली आहे. तरी ही सेवा माझी ही काही पहिल्यांदा नाही. पण याचे काय फायदे, खूप मोठे फायदे आहे. व्यापार चांगला चालावा किंवा आपले जे व्यापार म्हणजे जो पण काही दुकान आहे, शॉप आहे, बंद पडलेलं आहे, आवकच कमी झाली आहे, तर जर आपण ही सेवा 45 दिवसाची केली ना तर सगळे मार्ग आपले लक्ष्मी येण्याचे खुले होतात. पण आता बघा, मी 1-2 वेळेस केलेली आहे आणि ही सेवा मी तुमच्या बरोबर सुद्धा शेअर केलेली आहे. आणि आता मी सुरुवात केलेली ना तर त्याचा कुठलाही संकल्प केलेला नाही, त्याचं कुठल्याही मनात इच्छा धरून केलेली नाही. फक्त सेवा मी 2-3 वेळेस केली म्हणून ही कंटिन्यू सेवा करते. एक चला आहे, मी कमळगट्ट्याचे मनी केंद्रातून आणलेले होते, बरेचसे मनी मी आणून ठेवलेले. तर मग म्हटलं आहे मनी, तर आपण रोज मंदिरात तर जातोच, पण नुसतं जल अर्पण करण्यापेक्षा आपण एक कमळगट्ट्याचे मनी त्याच्यामध्ये टाकून अर्पण केलं तर काही हरकत नाही. त्याच्यामुळे हा कुठलाही संकल्प नाही, फक्त मी ही सेवा करते. याच्यात मी मनात काही कोणती इच्छा धरून केलेला नाही आहे आणि म्हणजे संकल्प सुद्धा केलेला नाही. ही सेवा झाली माझी. आता ही तर रोजचीच सेवा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आता पुढे सांगते मी तुम्हाला की कोणती सेवा केलेली आहे. तर मग मी मंदिरात तर जातेच, पण आता सगळी माझी तिथली झाडझूड, स्वच्छता, महादेवाचे पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी बेलाच्या झाडाची पण पूजा करते, रोजचीच आहे ती पण. आणि मग आता नवीन 40 दिवसाचा संकल्प केलेला आहे मी, या सेवेचा संकल्प केलेला आहे मी. त्याच्यामुळे 40 दिवसाची आहे ही सेवा. तर ती मी कुठे करते, बेलाच्या झाडाखाली. मी नित्यसेवेमध्ये पण सांगितलेलं आहे का मी नवीन सेवा करते आणि त्याचा मला 15 दिवसात रिझल्ट आलेला आहे. इतकी प्रभावी सेवा आहे आणि वाटलं नव्हतं इतक्या लवकर मला स्वामी त्याचं फळ देतील. देव महादेव पण त्याचं इतक्या लवकर मला त्वरित फळ देतील हे मनात सुद्धा नव्हतं माझ्या. पण मी 40 दिवसाचा संकल्प केला. आणि ती सेवा कोणती आहे बघा, तर बेलाच्या झाडाखाली माझी पूजा झाल्यानंतर मी गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचते. आणि हा 14वा अध्याय सगळे मनोरथ पूर्ण करणारा आहे. कुठलीही इच्छा धरा तुम्ही मनात, आणि तो 14वा अध्याय जर आपण बेलाच्या झाडाखाली वाचला ना तर त्याचं फळ हे त्वरित मिळतं आपल्याला. 40 दिवसाची सुद्धा वाट बघावी लागत नाही. तर इतकी प्रभावी सेवा आहे. आणि मी ही सुद्धा बेलाच्या झाडाखालची सेवा सांगितलेली आहे. तर तुम्ही ही जी सेवा आहे ना मी करते, तर बेलाच्या झाडाखाली गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचते, तर ती तुमच्या मनात कुठलीही इच्छा असली आणि ती इच्छा मनात धरून संकल्प करून जर ही सेवा केली ना तर खरंच 100% रिझल्ट आहे. तुम्ही विश्वास ठेवून ही सेवा करा. तुम्हाला 15 दिवस 8 दिवसात इतका छान अनुभव येईल, मी तुम्हाला खात्रीने सांगते. आणि बघा, मी बऱ्याच सेवा करते. मी फक्त सेवा देण्याचं काम नाही करते, सेवा स्वतः करते. आणि जर त्याचं खरंच पटकन फळ जर मिळत असेल, त्वरित फळ मिळत असेल, तर ते मी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवते. कारण की बऱ्याच जणांचे कामं अडकलेले असतात, बऱ्याच जणांचे कामं मार्गी लागत नसतात, बरेच अडथळे येतात. तर त्याच्यामुळे ही सेवा जी पण मला पटकन अनुभव येतो ना, तर ती सेवा मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवते, जेणेकरून एखाद्याचं काम माझ्याकडून म्हणजे माझ्याद्वारे, स्वामींद्वारे, मी नाही आहे, कोणी करता करविता फक्त स्वामी आहे. फक्त मी एक निमित्त मात्र आहे की तुमच्यापर्यंत एखादी चांगली सेवा घेऊन येणं. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, जी सेवा तुम्ही घरी करताय ना, म्हणजे 14वा अध्यायाची सेवा सांगितली होती मी, पण ती घरी करण्यापेक्षा बेलाच्या झाडाखाली करा. त्याचं म्हणजे महत्त्व इतकं मोठं आहे. आणि सांगण्याचा हाच उद्देश आहे का ते फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळतं. म्हणजे बघा, लग्न जुळणं आहे, नोकरी विषय आहे, प्रमोशन पाहिजे असेल, जर कुठलीही मनात इच्छा, कोणतीही इच्छा असो बरं का, तर तुम्ही ही गुरुचरित्राचा 14वा अध्याय बेलाच्या झाडाखाली जर वाचला तर त्याचं 100 पटीने फळ, 1000 पटीने फळ आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे मी ही सेवा सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदाच ही सेवा मी करते, बेलाच्या झाडाखाली 14वा अध्याय वाचते. तर खूप 15 दिवसात मला खूप छान अनुभव आलाय. आणि मी पहिल्यांदा पण सांगितलंय की ही सेवा मी माझ्या फॅमिलीसाठी नाही संकल्प केलेला आहे, माझ्या मुलांसाठी नाही, माझ्या स्वतःसाठी नाही आहे. तर तेच सांगते परत का स्वप्न माझं जर पूर्ण झालं तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल, पण लवकरात लवकर माझं स्वप्न पूर्ण हो. आणि हे कुठेतरी स्वामींची जी इच्छा होती, त्याच्यामुळे मग मी हे तुम्हाला सेवा देण्याचं पण काम करते. एवढी म्हणजे माझं खूप मोठं स्वप्न आहे त्याच्या मागे. तर फक्त स्वामींचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट आणि माझे कष्ट जर असतील ना तर लवकरात लवकर माझं स्वप्न पूर्ण होईल. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. बघा, आता फॅमिलीसाठी तर आपण कमवतोच आहे,
मी जॉब करते, मिस्टर पण भरपूर म्हणजे काम करतात, शेती वगैरे आहे, पैसा भरपूर आहे, पण मग त्याचबरोबर कुठेतरी दुसरं पण स्वप्न बघणं चुकीचं नाहीये. संसारासाठी किती खर्च केला, काही केलं तरी कमीच पडतं. पण माझं एक स्वप्न आहे, संसाराबरोबरच अजून काहीतरी स्वप्न पूर्ण करावं. कुटुंबाला तर मी देणारच आहे, पण त्याचबरोबर माझं स्वप्न आहे की घासातला घास इतरांना द्यावा, हेच माझं कुठेतरी स्वप्न आहे. आणि एकदा दोनदा मी असंच स्वामी माऊलींजवळ मनातल्या मनात डोळे भरून आले. काही ठिकाणी असे बघितले मी की अक्षरशः डोळ्यात पाणी आलेले आहे. आणि त्याच वेळेस मी स्वामी माऊलींना सुद्धा डोळे झाकून मनापासून प्रार्थना केली की स्वामी, कुठेतरी मला या लायक बनवा, की मी कुठेतरी देणाऱ्यांमधली मला बनवा. आणि हाच कुठेतरी स्वप्न घेऊन मी हे यूट्यूबवर काम करण्याचं निर्णय घेतलेला आहे. आणि ही जी सेवा आहे तर ती सुद्धा मी स्वतःसाठी नाही केलेली, तर त्याला लवकरात लवकर पण स्वामींनी फळ दिलेलं आहे. देवादिदेव महादेवांनी पण लगेच फळ दिलेलं आहे. तर असं तुम्ही सुद्धा मनापासून एखादी सेवा करताय तर तेवढाच विश्वास ठेवा, तर सेवेचं फळ तुम्हाला 100% मिळेल. तसं तर तुम्ही माझे व्हिडिओ बघून मग खरंच मला सपोर्ट केलेला आहे. आणि एवढ्या कमी वेळेत खूप सारं प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे. आणि ही कुठेतरी स्वामींची इच्छा आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलेले आहे, तुम्ही माझी फॅमिली आहात. तर खूप आनंद वाटतो. छान छान कमेंट करता तुम्ही, मला एकही वाईट कमेंट येत नाही. 2-3 दिवस एक वाईट कमेंट आली, मी इग्नोर केली ती. तर जाऊ दे म्हटलं, असं कुठेतरी चांगल्या काम करताना 1-2 व्यक्ती येणारच आपल्या आयुष्यामध्ये, तर ते मी इग्नोर करते आणि चांगल्या कामासाठी पुढे जात राहील. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट हवाच. तर व्हिडिओ जर तुम्हाला माझे खरंच मनापासून आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.